वेट लॉस, फॅट लॉस झाला आणि मला पित्ताचा भयंकर तीव्र ऍसिडिटी होती, तीही कमी झाली. आणि मला पायाला क्रॅम्प येत होते, छातीत धडधडत होतं, तेही माझं पूर्ण कमी झालं. धडधडायचं म्हणजे असं भीती वाटल्यासारखं वाटत होतं मला. म्हणजे असं काय होतंय आणि डॉल्बीचं पण आवाज मला सहन होत नव्हतं. तेही माझं म्हणजे आता काय वाटत नाही, मला तेवढं त्रास होत नाही. आता मी पूर्ण निरोगी आणि हेल्दी आणि हॅपी आहे. आणि आमच्या मम्मीचं म्हणजे मम्मीला कमरेचा प्रॉब्लेम म्हणजे मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं. मग ते सक्सेस होणार नाही म्हणून सांगितलेलं. मग मी डॉक्टर सरांना, प्रसाद सरांना विचारले. प्रसाद सर म्हणले, मी रिक्वेस्ट केली प्रसाद सरांना की चला मम्मीला चालता येत नाही, काय करता येत नाही आणि ती कुणाचं ऐकना. मग सर माझ्या बरोबर आले आणि मी सरांना घेऊन गेले. मग मम्मी ऐकली आणि तिचं 4.5 महिन्यात 27 किलो वेट लॉस झाल्यामुळं तिचं बीपी, शुगर आणि रक्त पातळ व्हायची गोळी पूर्ण बंद झाली आणि कमरेत वाकून एवढं चालत होती की ती 3 महिने बेड रेस्ट होती. मग हे दिल्यानंतर, सकस संतुलित आहार दिल्यानंतर ती आता खूप हेल्दी आणि हॅपी आहे. थँक्यू 27 फॅमिली आणि थँक्यू ऑल कोचेस, सुजाता ताई. आणि सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, सगळेच मला अंजली, मार्गदर्शन आई छान केलं. चालती आता? हो, चालायला लागली? चालेल. ओके, किती चालते मग आता? ती आता किती पण चालू शकते, असं तिला काय नाही. म्हणजे भरपूर तिच्यात प्रोग्रेस झालाय. म्हणजे 1-2 किलोमीटर ते चालू शकते? हो हो, चालू शकते. ओके. बघा, 27-28 किलो वेट लॉस आणि ते पण बाकी ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवर मस्त काम केल्यामुळेचा रिझल्ट आहे. घरातली लोक लवकर ऐकत नाहीत बरं का, आणि स्वतःच तर ऐकतच नाही, पोरांचं तर ऐकतच नाही आपण. त्याच्यामुळं ताई, बरोबर आहे. मी हे हा घेतलं म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस होता 14 एप्रिलला. हे 10 एप्रिलला होता आणि मी मिस्टरांना म्हटलं मला गिफ्ट, मला सकस संतुलित आहारच पाहिजे म्हटलं, दुसरं काही नको. हा, भारी भारी. आयुष्यात मस्तपैकी भारी गिफ्ट भेटलंय. अंजली खूप छान वर्कआउट करते, बघायचं असेल तर सकाळी या. पहिल्यांदा वर्कआउट जमत नव्हता, पण हळूहळू आत्ता अंजलीच्या करायला लागली. हम्म. अंजलीच्या मम्मींना मी बघितलं चालतात दोन्ही हातात